शासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आपल्या हाती आलेली आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण आपल्या चॅनल अपडेट कट्टाला सबस्क्राईब करून घ्या, कारण शासनाच्या सेवेविषयी महत्त्वाच्या बाबी आपण आपल्या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चला तर बघू काय आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ज्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता 33% वाढ होणार आहे आणि 8व्या वेतन आयोगासंदर्भात एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे आणि ती अधिकृत माहिती काय आहे चला तर जाणून घेऊ। त्या संदर्भात जाणून घेण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल, शासकीय कर्मचारी असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर अधिकृत अशी माहिती काय आहे ते बघू, चला। 8वा वेतन आयोगाचा जे अहवाल समोर येतोय त्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे फिटमेंट स्वरूपामध्ये काही निधी हा या आयोगाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। जर तो साधारण 3% असू शकतो अशी माहिती उपलब्ध होती आहे। यातून सर्वोपरी जो पगार वाढणार आहे तो साधारण 34% वाढताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे साधारण 10 वर्षानंतर वेतन आयोग येतो आणि तो येताना जर 34% पगारवाढ ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पाहायला मिळाली तर भरभक्कम अशी वाढ ही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते। त्यातून मुख्यतः जी खासगी क्षेत्रातली स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार हे खूपच चांगल्या पद्धतीनं वाढताना पाहायला मिळतील आणि त्यातून एक डिस्पॅरिटी किंवा एक मोठ्या स्वरूपाची दरी तयार होताना पाहायला मिळेल। निश्चितपणे जो अहवाल समोर येतोय त्यातला जो एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो 34%ची वाढ ही 8व्या वेतन आयोगामध्ये होताना पाहायला मिळते। असं झालं तर निश्चितच अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणि आर्थिक मंदीच्या या वर्षामध्ये एक मोठा बोनस सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल अशा स्वरूपाचे चित्र असेल। केंद्र सरकारला हा सर्वप्रथम लागू होईल आणि त्यानंतर राज्य सरकार ज्या स्वरूपामधला 8वा वेतन आयोग असेल त्याला तसा राज्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी म्हणून या बातमीकडे आपण बघू शकतो। अशाच खात्रीशीर माहिती करता तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या चॅनलवरती आहे। त्यासाठी आपल्या चॅनलवरती शासकीय कर्मचारी नावाची प्लेलिस्ट आहे, ती आवर्जून आपण नक्की बघा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।